नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा पुराणिक. मी पुना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या नेत्ररोग विभागामध्ये नेत्रचिकित्सक म्हणून काम करते. आज आपण पावसाळ्यात डोळ्यांना जो कॉमनली आजार होतो त्याबद्दल जाणून घेऊया. डोळे येणं. सो पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी गढूळ असतं आणि आपल्या नळालाही कदाचित कधी कधी अशुद्ध पाणी येतं. त्यामुळे मोस्ट कॉमनली पाण्यामधून आपल्याला डोळ्यांचा संसर्ग होऊ शकतो, डोळे येऊ शकतात. तर याची साधारण लक्षणं काय असतात? डोळे लाल होतात, डोळ्यातनं चिकट स्त्राव यायला लागतो, डोळे दुखतात, कधी कधी जळजळ होते किंवा खाज सुटते. तुम्हाला यापैकी काही लक्षणं जर जाणवली तर आपल्या मनाने परस्पर औषधं न घेता हितावह आहे की तुम्ही तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कारण परस्पर घेतलेल्या औषधांमुळे कधी कधी साईड इफेक्ट होऊ शकतात. तसं म्हणायला गेलं तर हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे झपाट्याने पसरतो आणि तो आपल्या हातांमधून पसरतो. आजारी व्यक्तीने, पेशंटनी जर स्वतःच्या डोळ्याला आपल्या बोटांनी टच केलं असेल आणि हे जंतू इथे बोटांवर आहे तर हे कुठल्याही सरफेसच्या लाईक दाराचं हँडल वगैरे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्याला हात लावणाऱ्या पुढच्या व्यक्तीच्या हातांकडे ते ट्रान्सफर होतात. त्यामुळे आपल्या हातांची स्वच्छता ही जास्त महत्वाची. कधीही डोळ्याला अननेसेसरी हात लावू नका. तुमच्या घरामध्ये जर डोळे आलेला रुग्ण, कंजक्टिव्हायटिस झालेला पेशंट जर असेल तर त्याचे बेडशीट्स, टॉवेल किंवा त्यांचे उशांचे कव्हर्स हे वेगळे ठेवा. याचप्रमाणे अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर पावसाळ्यामध्ये या लेन्सेसची विशेष काळजी घ्या. त्यामध्ये जेही काही हायजिनिक प्रिकॉशन्स लिहिलेत ती सर्व फॉलो करा. याबाबत अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर पुना हॉस्पिटलला अवश्य संपर्क करा.